नमस्कार मंडळी, मी शारदा इंस्टिट्यूट टॅरो रीडर स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये स्पिरिच्युअल जर्नी थ्रू. तर आज आपण एक छानशी रीडिंग घेऊन आलोय, जरासं फास्ट मध्ये घेऊन आलेलो आहे, कारण मी जर बाहेर आली गावी आणि आमच्या गावची जत्रा आहे आणि त्यावेळेस मी हे रीडिंगसाठी घेऊन आले. मला असं इंट्युएशन्स कधीही येतात रीडिंगसाठी. तर त्यामध्ये विषय आलेला आहे, तुमच्या हरण्याची ज्यांनी वाट बघितली तेच तुमच्या विजयाच्या घोषणेने त्यांची कांठाळी बसेल आणि हे श्री दत्तगुरूंच्या आशीर्वादाने होणार आहे. तुमची भक्ती, तुमचं प्रेम, तुमचं अ, समर्पकता जी आहे त्याच्याबद्दल दत्तगुरूंना खूप अभिमान आहे तुमचा आणि म्हणूनच तुम्हाला ते खूप ब्लेस्ड करतायत. आणि ह्या निमित्ताने जो मेसेज तुमच्यासाठी येईल तो मेसेज मी तुम्हाला देण्याचा नक्की प्रयत्न करेन, की कोणता विजय आहे असा जो घोषित होतोय आणि जो दत्तगुरूंच्या आशीर्वादाने विजय घोषित होते आणि त्यांच्या कंठाळ्या बसणार आहे ज्यांनी त्यांच्या हरण्याची वाट बघितली, किंवा त्यांना असं वाटतंय की तुम्हाला हे द्यावं नाव नाव एक त्यांनी ठरवलं म्हणून. असं नसतंय, त्यांनी ठरवलंय अगोदरच तुम्ही कोण आहात, हे की नाही. तर तुमच्यासाठी हे आहे आणि ज्यांनी तुमच्या हरण्याची वाट बघितली तेच तुमच्या विजयाच्या घोषणेने त्यांच्या कंठाळ्या नक्की बसणार आहे, नक्की बसणार आहे. तर त्यासाठी बघूया आपण कोणतं कार्ड आणि कोणतं अशी विजयाची घोषणा आहे, कोणी तुमच्या हरण्याची वाट बघितली आणि काय आहे. तर नाईट ऑफ पेंटेकल्स. नाईट ऑफ पेंटेकल्सचं कार्ड आहे, ज्यांनी तुमच्या हरण्याची वाट बघितली, ज्यांनी तुम्हाला तुमच्या असे काही फायनान्शियलचे प्रॉब्लेम्स तुमच्या आयुष्यात आले असतील, किंवा अशा काही गोष्टी झाल्या जे तुम्ही प्रवास करताय, तुम्ही एखाद्या प्रवासाला चाललाय, तुम्ही एखाद्या नवीन आयुष्याची सुरुवात करताय, नवीन घडी बसवताय, बिझनेसमध्ये असू दे, करिअरमध्ये असू दे, नोकरीमध्ये असू दे, सगळ्याच गोष्टीमध्ये नवीन घडी बसवताय. जर तुमची मुलं सुद्धा असतील तर त्यामध्ये सुद्धा त्यांनी तुम्हाला थांबवण्याचा, हरवण्याचा, तुमचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला, तुम्हाला काहीतरी अशा ह्याच्यामध्ये गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न केला की तुम्ही तुमच्या लाईफ पर्पजकडे पुढं जाऊ नये किंवा तुमचं लक्ष विचलित व्हावं. तर असं हे नाही आहे. त्यांच्याच ज्यांनी तुम्हाला थांबवून ठेवण्याचा प्रयत्न केला त्यांनाच आता दाखवून देत आहेत दत्तगुरू की तुमचा विजय हा परमेश्वराने ठरवलेला आहे. तो अशा कुणीतरी ऐऱ्या-गैऱ्याने यावं आणि टिकली मारून जावं असे तुम्ही नाही आहात. कारण प्रत्येकाची बुद्धिमत्ता वेगळी असते, समर्पकता वेगळी असते, खरेपणा वेगळा असतो आणि तो तुमच्यात आहे. म्हणूनच तुमच्यासाठी दत्तगुरूंनी एक वेगळं प्लॅन केलेलं आहे. बघा, मी काय म्हणलं, वेळ हे दत्तगुरूंनी ठरवलेलं आहे आणि हे मला ॲक्च्युली कालपासून इंट्युशन्स खूप असे येत होते की काहीतरी वेगळं, हे काहीतरी वेगळं हे होणार आहे. आणि तेच आहे व्हील ऑफ फॉर्च्यून. म्हणजे ज्यांनी तुमच्या हारण्याची वाट बघितली तेच तुमच्या विजयाच्या घोषणेने त्यांच्या कांटाळ्या बसतील, होश ओढणार आहेत सगळ्यांचे. असा विजय तुमचा दत्तगुरू घेऊन येत आहेत. आणि व्हील ऑफ फॉर्च्यून आहे, वेळ तुमची बदलते. जी वेळ तुमची थांबली होती, म्हणजे जो मनी यायचा तुमच्याकडे थांबलं होतं, पैसे जे तुम्ही किती कष्ट करताय पण त्याचं जो हे येणार आहे मोबदला, किंवा जे तुमचं काय येणार आहे ते सगळं तुमच्याकडे यायचं थांबलं होतं, त्याचे सुद्धा रस्ते मोकळे होत आहेत. तुमचा विकास होतोय, तुमची प्रसिद्धी होते, मानसन्मान वाढतोय, तुमच्या कर्तृत्वामध्ये पराकोटीचं असं हे आहे. आणि त्यामुळेच तुमच्या विजय घोषित होतोय, कारण वेळ बदलते, एक टर्न होते, एक चक्र सगळं फिरवलं जात आहे जे तुमच्या विजयाच्या दिशेने आहे आणि ते चक्र फिरतंय. त्यामुळेच तुमच्या आयुष्यात तुम्हाला इथं विजय घोषित केला जातोय तुमचं. आणि नवीन प्रवासाला मी तुम्हाला तेच म्हणलं, नवीन प्रवास आहे, नवीन प्रवास आहे. आणि हा तुमचा नवीन प्रवास आहे, नवीन अध्याय आहे आणि नवीन हा विजयाची एक घोषणा आहे. ज्यांनी तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न खरोखर केला होता, ज्यांनी तुमची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, ज्यांनी सगळं म्हणजे तुमच्या प्रामाणिकपणावर शब्द घेतला किंवा तुमच्या खरेपणावर ज्यांनी अस्तित्वावर प्रश्न उठवण्याचा प्रयत्न केला, त्यांना आता तुमचा हा विजय दाखवून देणार आहे दत्तगुरू. आणि एक नव्या पर्वाची सुरुवात इथून होते, एका शांततेकडे, पीसकडे आणि सर्वांगीण अशा विकासाकडे प्रवेश तुम्ही करताय, प्रवास तुम्ही करताय. आणि हाच जो विजय तुमचा आहे तो अगदी शांतपणे, अगदी हे ना तुमचा हा प्रवास होतोय आणि ते तुम्हाला त्या प्रवासाकडं घेऊन जात आहे. तर हा प्रवास आहे, हा नवीन प्रवास आहे आणि हा तुमच्या विजयाची घोषणा करणाराच आहे. हे एक राज्य, एका राज्याचा जो राजा आहे, जो
त्याच्या राज्याचं जे निरीक्षण करतोय किंवा त्याचं असं निरीक्षण करतोय की तो त्याचा प्रवास अगदी खडतर करत आलाय. जे वॉन्ट्स तुमच्या हातातील होते त्या वॉन्ट्सचा जो टप्पा आहे, जो बॅलन्सिंगचा, म्हणजे 3 टप्पे पार करून 4था टप्पा जो येतोय तेव्हा बॅलन्स होतो आपण. म्हणजे शिवशक्तींची एनर्जी येते आणि तसं 4था टप्पा तुमच्या आयुष्यामध्ये प्रवेश करतोय आणि तुम्ही बॅलन्स होताय. आणि पुढचा जो प्रवास आहे, ज्या प्रवासाला तुम्ही चाललेले आहात, तिथून तो तो चारीही हे म्हणजे आता डोलीचं असं हे हे असतं. जेव्हा राजा महाराजा असे प्रवास करत असतात, प्रवेश करत असतात, तेव्हा त्यांना एक डोलीचं असं एक हे असतं बघा. तशा प्रकारचं काहीतरी इथं हे आहे. आणि तसं तुमच्या आयुष्याचं एक हे होते की दत्तगुरूंचा आशीर्वाद जसा आहे, जर डोली किंवा एक सावली जी आहे ती दत्तगुरूंची तुमच्यावर सदैव आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली तुमचा हा प्रवास सुरू होतोय. आणि ज्या विजयाची घोषणा आहे, जो विजय तुम्ही मॅनिफेस्ट करत होता, तुमच्या आयुष्यात तुम्ही मॅनिफेस्ट करत होता, मुलांच्या आयुष्यात मॅनिफेस्ट करत होता, की ही प्रगती जी थांबलेली आहे किंवा जो विजय, जी दिशा तुम्हाला सापडत नव्हती किंवा ज्या दिशेवर जी तुम्हाला वाट दत्तगुरूंनी दाखवली, जे कार्य करण्याचं हे तुम्हाला दिलं किंवा एखादा करिअर निवडण्याचं तुम्हाला तुमच्यात असं उत्साह हेच होत नव्हतं, म्हणजे निर्णयावर त्या तुम्ही जाऊन पोहोचतच नव्हता. तर त्या निर्णयापर्यंत दत्तगुरू तुम्हाला घेऊन पोहोचवत आहेत आणि पुढच्या प्रवासाला ते घेऊन जात आहेत. बघूया असे आणि काय हे आहे दत्तगुरूंचं, की कोणता असा निर्णय आहे ज्याच्यामध्ये द्विधा मनस्थिती आहे, अडकला होता आणि सापडत नव्हता मार्ग, तर त्या अशा मार्गावर ते तुम्हाला घेऊन जात आहेत. पॉवर. हां. दत्तगुरू हा तुमचा विजय घोषित होतोय, कारण कितीही कुणीही हे करण्याचा प्रयत्न केला, तरीसुद्धा तुमच्यातली पॉवर आहे, ती कुणीही थांबवू शकणार नाही. कारण ती पॉवरच अशी पॉवरफुल आहे, की तिच्या पुढे आजूबाजूला कुणीही थांबवू शकणार नाही. एवढी ऊर्जा तुमची ब्राईट आहे आणि एवढी ऊर्जा तुमची अशी पॉवरफुल आहे. म्हणूनच तुमचा विजय घोषित होतोय. आणि डिलाईट हा आनंद तुम्हाला देण्याची वेळ आली. खरं तरी तुमचा विजय घोषित होतोय म्हणजे हा तुमच्या पूर्वजांचं सुद्धा स्वप्न आहे. ॲज अ तुमची आजी असेल आणि किंवा तुमचे असे पूर्वज असतील ज्यांना तुम्हाला तुमच्या एका वेगळ्या रूपामध्ये त्यांना बघायचं आहे. काहीतरी असे त्यांचे पॅटर्न्स आहेत जे कट करून पुन्हा एकदा म्हणजे त्यांचे असे धार्मिक हे करणारे असतील किंवा अशा काही गोष्टी तुमच्या परंपरेमध्ये काही चालत आलेल्या असतील, त्या कुठंतरी कट ऑफ झाल्या. पण त्या पुन्हा नव्याने आता ह्याच्या जनरेशनप्रमाणे त्या परंपरा पुढं चालवण्याचं सामर्थ्य सुद्धा तुमच्यामध्ये येते. आणि एक नवीन पाया, एक नवीन पांडा तुम्ही तुमच्या परिवाराचा, तुमच्या कुटुंबाचा असेल तर तुम्ही चालू करताय, तो सुरू करताय, नवीन प्रवास सुरू करताय. आणि या सगळ्या प्रवासामधून निर्माण होणारा आणि वर येणारा फक्त जो आहे तो आनंद आहे आणि ही हिरवळ आहे. म्हणजेच निसर्गाचाही, ब्रह्मांडाचाही आशीर्वाद आणि पूर्वजांचाही आशीर्वाद आणि दत्तगुरूंचाही आशीर्वाद, हा सगळा संगम म्हणजे तुमचा विजय. आणि हे सगळं होतं हे तुमच्या आनंदाच्या रूपाने, हे सगळं तुमच्या आयुष्यात प्रवेश करते. हा विजय म्हणजे ज्यांनी आणि अशा कांठळ्या बसणार आहेत ना आता, त्यांनी बघा हे थांबण्याचं काळ, सगळीच ऊर्जा तुमची थांबली होती. सगळीच ऊर्जा तुमची थांबली होती कुठंतरी, म्हणजे एक शून्यात, जेव्हा व्यक्तीला कोणताच मार्ग सापडत नाही, कोणताच मार्ग, सगळीकडे दरवाजे बंद झाले तर नाही तर काय करायचं, म्हणून जेव्हा थांबून जाते ऊर्जा किंवा निर्णय क्षमताच थांबते, काय विचारच थांबतात, काहीही करू शकत नाही माणूस, त्या तशी तुमची ऊर्जा झाली होती. आणि त्या थांबलेल्या ऊर्जेतून आता तुम्ही पुढे जाताय, नवीन प्रवासाला जाताय. या थांबलेल्या ऊर्जेतून दत्तगुरू तुम्हाला बाहेर काढतात आणि असा एक डंका वाजणार आहे तुमच्या विजयाचा, ज्याने कांठळ्या बसणार आहेत, ज्यांनी वाट बघितली की ही हा जो कोणी आहे तो याच्यातून बाहेर पडणार नाही आणि त्यांच्या या स्वप्नावर पाणी फिरणार आहे. तर असा हा मेसेज आहे. कधी कधी आपण वाहत जातो, ते सगळेच आपले आहेत, पण तसं ॲक्च्युली नसतं. म्हणजे प्रेम सुद्धा तुमच्या आयुष्यात येते, ज्या प्रेमाची तुम्ही वाट बघत होता किंवा वैवाहिक आयुष्यासाठी असू दे, वैवाहिक तुमच्या ह्याच्यामध्ये सुद्धा विवाह जुळत नसतील किंवा काही असे प्रॉब्लेम्स आहेत किंवा ब्रेकअपचं हे आहे आणि त्यामध्ये सुद्धा इतके प्रॉब्लेम्स झालेले आहेत, तुमच्या रिलेशनशिपमध्ये खूप प्रॉब्लेम्स झालेले आहेत. तर त्या रिलेशनशिपमध्ये सुद्धा हार्मोनी आहे आणि त्यामध्ये सुद्धा तुम्हाला म्हणजे तुमचं नातं तोडण्याचा प्रयत्न केला असेल किंवा तुमच्यामध्ये विघ्न आणण्याचा प्रयत्न केला असेल, तर ते सुद्धा ते दूर करून, ती जी निगेटिव्ह एनर्जी आहे ती दूर करून पुन्हा एकदा तुम्ही
तुमच्या प्रवासाला निघताय, कारण ती एनर्जीज अशी आहे जी थांबवते, ती विस्कळीत करते, तुम्हाला एकमेकांबद्दल गैरसमज निर्माण करून तुमच्यामधलं प्रेम असेल, तुमच्यामधला विश्वास कमी करण्याचा प्रयत्न करते. तर अशा एनर्जीला सुद्धा तुमच्या प्रेमाच्या ताकदीने तुम्ही इतकं तिला असं उचलून फेकून देणार आहे की तिला आता ती हेच विसरून जाईल असं. छान असा मेसेज आहे. आणि नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. कोणाला तुमच्या विजयाच्या घोषणेने कोणाच्या कंठाळ्या असणार बघा. तुम्ही काय म्हणलं, दत्तगुरूंचा आशीर्वाद आहे, श्रीकृष्णांचा आशीर्वाद आहे. आणि हे मला श्रीकृष्णांचा आणि दत्तगुरूंचा असा मेसेज होता की ही रिडिंग ही व्हायलाच पाहिजे. आणि तर अशा इतक्या ह्या याच्यामध्ये आणि ह्या त्यांचा मेसेज होता की तुमची भक्ती, तुमचं प्रेम, तुमचा आत्मविश्वास, तुमचं समर्पण हे सगळं खूप पॉझिटिव्ह आहे, खरं आहे. आणि सर्वांवर प्रेम करणारं, सर्वांना प्रेम करायला शिकवणारं असं तुमचं सामर्थ्य तुमच्यामध्ये आहे. कोणालाही हे करणारं असं नाही, इग्नोर करून किंवा दुर्लक्ष करून पुढे जाणार असं नाही. सगळ्यांना साथ देऊन, सगळ्यांना एकत्र घेऊन तुम्ही जाताय. आणि ज्या प्रेमाला, तुमच्या ज्या भक्तीला कोणाची तरी दृष्ट लागली, ते सगळं काढून टाकून तुमच्या विजयाचा डंका आहे तो श्रीकृष्ण स्वतः आता ते दाखवणार आहेत. कारण त्यांच्या भक्ताला इग्नोर करणं कुणीही करायचं नाही, हे असं श्रीकृष्णांनी सांगितलंय. आणि खूप तुम्हाला जे स्पिरिच्युअल गायडन्स दिले जात आहेत किंवा इंटरनल आतून जो तुम्हाला इंट्युएशन्स जे येत आहेत, त्या इंट्युएशन्सवर थोडंसं लक्ष देऊन थोडंसं स्वतःचं प्रोटेक्शन आणि पुढच्या प्रवासाचं जे तुमचं नियोजन आहे किंवा पुढं जायचं आहे, तर त्याच्यासाठी नियोजन करण्यासाठी श्रीकृष्ण सांगतात. कारण खूप मोठं कार्य तुमच्या हातून व्हायचं आहे, तर त्याच्यासाठी तुम्हाला तयार केले त्याच्यासाठी. आणि ते तुम्हाला पुढं घेऊन जाणार आहे. श्रीकृष्ण तुमच्यावर खूप अनकंडिशनल प्रेम करतात, म्हणूनच हा मेसेज तुमच्यासाठी आहे. अशा ज्यांनी हारण्याची तुमच्या वाट बघितली ना, त्यांच्या कांठळ्या खरोखर फुटणार आहेत. खूपच छान. थँक्यू कृष्णा. आणि थँक्यू तुम्हाला सगळ्यांना की खूप छान असं तुमची एनर्जी असते, त्यामुळे जेवढी छानशी रिडिंग होते. आणि श्रीकृष्णांना तुमची भक्ती जी आहे त्या भक्तीमधून ओढ लागते. आणि जर युनिव्हर्स इज विथ यू, म्हणजे परमेश्वर तुमच्या बरोबर आहे, युनिव्हर्स तुमच्या बरोबर आहे. आणि ते तुम्हाला आता सांगतायत की पुढं तुम्हाला जायचं आहे, पुढच्या प्रवासाला जायचं आहे तुमची. कारण आता वेळ आली आहे आणि ह्या वेळेमध्ये तुम्हाला खूप प्रोटेक्शन आहे, प्रेम आहे, श्रीकृष्णांचं आहे, दत्तगुरूंचं, तुमच्या आराध्यांचं प्रेम आहे. त्यामुळं थांबून जाऊ नका. कोण काय म्हणतंय किंवा कुणाला काय वाटतंय ह्याच्यापेक्षा तुम्हाला काय वाटतंय हे महत्त्वाचं आहे. तुम्हाला काय वाटतंय हे महत्त्वाचं आहे. प्रत्येक ह्याच्यामध्ये संरक्षण करणारी जी शक्ती आहे ती तुमच्या बरोबर आहे, तुम्हाला संरक्षित केलं जाते. त्यामुळं जो निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे तो निर्णय तुम्ही बिनधास्त बेधडकपणे तुम्ही तो घ्यायचा आहे. पुढं नाही हे करत बसायचं. तुम्हाला एखाद्या निर्णयावर स्टक झाल्यासारखं वाटतंय, हारल्यासारखं वाटतं, तुम्हाला निर्णय घेता येत नाही आहे, तर तुम्हाला इथं सांगता येतं, दत्तगुरू सांगतात की निर्णय घ्या जो तुम्हाला वाटतोय. इंट्युशनशी कनेक्ट व्हा आणि तुम्हाला तुमचे आंतरिक आवाज जो आहे, तुमचे इंट्युशन जे तुम्हाला सांगतात त्यावर तुम्ही निर्णय घेऊन पुढे तुम्हाला जाण्यासाठी दत्तगुरू सांगतायत. चॅरिटी तुम्हाला एक मोठा हे करायचं आहे, म्हणजे चॅरिटी मोठ्या प्रमाणावर, म्हणजे चॅरिटी तुम्ही करतायच, पण या मोठ्या प्रमाणावर जे तुम्ही चॅरिटी केलेली आहे किंवा करताय किंवा जो दानधर्म तुम्ही केलेला आहे तुमच्या पूर्वजांच्या ह्याच्यावर असू दे किंवा तुम्ही स्वतः असू दे, जो तुम्ही हा दानधर्म केला, जो कनेक्ट होत आहे, तुम्ही स्वतःशी कनेक्ट होत आहे, पूर्वजांशी कनेक्ट होत आहे, चॅरिटी करताय, जे तुम्हाला मेसेज दिले जात आहे ते रिसीव्ह करताय, पुढे जात आहे. अडथळे कितीही आले तरी सुद्धा मार्गातले दूर करून तुम्हाला पुढे जाण्यासाठी ते सांगतात. कारण थांबणं आता थांबून चालणार नाही आहे. कारण वेळ अशी आहे की आता तुम्ही पुढे गेलंच पाहिजे. कारण थांबल्यानं काही होणार नाही आहे, थांबल्यानं काहीच होणार नाही, थांबल्यानं निष्पन्न काहीच होणार नाही आहे. तर तुम्ही पुढे जाण्यासाठी तुम्ही काहीतरी स्टँड घेतला पाहिजे असं दत्तगुरू सांगतात. कारण हा स्टँड घेणं, हा निर्णय घेणं सर्वांसाठीच ते खूप मोठं एक ब्लेसिंग आहे, आशीर्वाद आहेत परमेश्वराचे. कारण हा निर्णय घेणं हे म्हणजे हा तुमचा निर्णय म्हणजे तुमच्या कुटुंबाबरोबरच, परिवाराबरोबरच, समाजाबरोबरच सगळ्या एका अशा म्हणजे परमेश्वराची जी युनिव्हर्सल जी शक्ती आहे
त्यांचं असं हे आहे की तुम्ही आता ह्यावेळी हा निर्णय घेतला पाहिजे, कारण हा निर्णय म्हणजेच नवीन युगाचा प्रारंभ असेल, नवीन जर्नीचा प्रारंभ असेल, तर हा निर्णय तुम्ही घेतला पाहिजे. ह्या निर्णयामध्ये तुम्हाला प्रोटेक्शन आहे. जो निर्णय तुमच्या मनामध्ये खदखद आहे की कोणता निर्णय घ्यायचा आहे, घेऊ का नको, द्विधा मनस्थिती आहे, तर हा निर्णय जो आहे त्याच्यावर तुम्हाला दत्तगुरू सांगतायत की हा निर्णय तुम्ही घेतला पाहिजे आणि कनेक्ट होण्यासाठी तुम्हाला सांगितलं जाते. आणि बाप्पा थँक्यू सो मच बाप्पा. बघा खूप छान. कारण मला खूप असं आतून म्हणजे मी ज्या वेळेला निघाले होते घरून तेव्हाच मला असं वाटत होतं की काहीतरी वेगळं हे आहे. तर तेच आहे. जिथून सुरुवात होते तिथूनच नवीन प्रारंभही होत असतो. जसं आपल्या जन्माचं तसंच माझंही एक हे आहे की जे माझं जन्मस्थान आहे त्यापासूनच माझ्या अध्यात्म, माझं जन्म, पूर्वजन्म हे सगळं आपल्याशी जोडलेलं असतं. तिथूनच एका ह्या नवीन प्रवासाची सुरुवात सुद्धा आहे. आणि ही श्री गणेशांच्याच आशीर्वादाने होणार, सर्वांच्याच आयुष्यात होणार आणि म्हणूनच ही विजयाची घोषणा केली जाते. कारण हा विजय म्हणजे तुमच्यातली स्ट्रेंथ आहे, तुमच्यातली आग आहे, तुमच्यातला असं तुमच्यातलं सगळं संपवून राग, लोभ, मोह, मत्सर, अहंकार या सगळ्या गोष्टी संपवून जी भक्ती आहे ती उफाळून आता बाहेर येते. कारण तिथं अशा नकारात्मक गोष्टींना जागाच नाहीये की जिथं त्यात हे होतील. तर तुमच्यामधली फक्त भक्ती बाहेर येते, प्रेम बाहेर येते आणि ते येण्यासाठी यांचा आशीर्वाद असणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे ज्या काही गोष्टी झाल्या त्यामध्ये न अडकून पडता जो निर्णय घ्यायचा आहे तो श्री गणेशांच्या आशीर्वादाने तुम्हाला जो निर्णय घ्यायचा आहे तो तुम्ही घेऊ शकता. असं हे सांगतायत, बाप्पा सांगतायत. आणि बाप्पांचं असं म्हणणं आहे, तुम्हाला सांगतायत ते की आयुष्याचा कोणताही टप्पा हा थांबण्यासाठी नसतो. प्रत्येक टप्प्यावर तुम्ही आमचं स्मरण करा, आम्ही तुमचा हात पकडून तुम्हाला त्या ऑब्स्टेकल्समधून, त्या ब्लॉकेजेसमधून बाहेर काढतोय. कारण तुम्हाला एक मोठा स्पिरिच्युअल सपोर्ट आहे आणि तुम्हाला असं मार्गदर्शन तुमच्या प्रवासामध्ये मिळणार आहे किंवा हा प्रवास तुम्हाला एका नवीन दिशेकडं घेऊन जातोय. जी दिशा अध्यात्माची आहे आणि अशी दिशा आहे जी तुमचं एक वेगळं रूप जगासमोर आणणारी आहे. तर तुम्ही यामध्ये पाऊल टाकून तुम्ही निर्णय घेणं ही खूप मोठी ही जबाबदारीही आहे दिलेली बाप्पाने. आणि हा अबंडन्सचा रस्ता आहे. ज्या रस्त्यावर तुम्ही पाऊल टाकणार आहे किंवा जो निर्णय तुम्ही घेताय तो अबंडन्सचा निर्णय आहे, अबंडन्सचा रस्ता आहे. याच्यामध्ये कोणतंही तुम्हाला पूर्णपणे स्पिरिच्युअल सपोर्ट आहे. जिथे जिथे तुम्हाला असं वाटतंय की तुम्हाला थांबल्यासारखं हे होईल, तिथं तिथं पुश करण्यासाठी आम्ही आहोत असं बाप्पा सांगतायत. आणि सगळीकडे तुम्हाला प्रोटेक्शन आहे, तसे हेल्पिंग हँड्स आहेत. त्यामुळे तुम्हाला जिथं तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये असेल, तुमच्या फॅमिलीमध्ये असेल, आध्यात्मिक जर्नीमध्ये असेल किंवा परिवारामध्ये कुठेही असेल, नोकरीच्या ठिकाणी असेल, तिथं तुम्हाला जो निर्णय घ्यायचा आहे तो तुम्ही बिनधास्तपणे निर्णय घेऊ शकता. कारण एक युग प्रारंभ सुरू होतोय. थँक्यू सो मच. कारण मला खूप मोठा हा मेसेज आला होता, त्यामुळेच मला ही इतकी फास्ट रीडिंग करावीशी वाटली. आणि थँक्यू सो मच बाप्पा. तर बाप्पांचा असा मेसेज होता आणि हा तुमच्यासाठी होता, म्हणूनच ही रीडिंग झाली. आणि थँक्यू सो मच. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. रीडिंग कशी वाटली नक्की मला सांगा कमेंट बॉक्समध्ये. आणि हेच तुमच्या हा नवीन प्रारंभ म्हणजे ही तुमच्या विजयाची घोषणा करणारा हा नवीन प्रारंभ आहे. डंका तो बजेगा जोर से, ढोल बजने लगा, असं हे आहे. आणि ह्या ढोलांच्या आवाजाने सगळी नकारात्मकता पळून गेलेली आहे, संपलेली आहे आणि आयुष्याचा आणि भविष्याचा एक नवीन प्रारंभ सुरू होतो. तर ही रीडिंग कशी वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. पुन्हा भेटूया अशा छानशा रीडिंगमध्ये. तोपर्यंत बाय. धन्यवाद. थँक्यू सो मच.